अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। बेडग येथे मराठा समाजाकडून रास्ता रोको। मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाच्या बाबतीत सगळे सोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर व्हावे, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी 24 फेब्रुवारीच्या रास्ता रोकोला पाठिंबा म्हणून सांगली जिल्ह्यातील बेडग या गावात रास्ता रोकोची पहिली ठिणगी पडली। काही काळ वाहतूक ठप्प होती। सरकारने 50% आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, सगळे सोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात गावोगावी 24 फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचे आवाहन केले होते। या आवाहनाला प्रतिसाद म्हणून बेडग येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मिरज बेडग आरग या जिल्हा मार्गावर छत्रपती संभाजी महाराज चौक मंगसोळी कॉर्नर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। 50% वरचे सरकारने देऊ केलेले आरक्षण हे फसवे आरक्षण आहे। आतापर्यंत कोर्टाने 2 वेळा फेटाळले आहे। त्यामुळे मराठा हाच कुणबी सातारा संस्थांचे कागदोपत्री पुरावा असे अनेक पुराव्यांच्या आधारावर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। यावेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा देण्यात आल्या। यावेळी सकल मराठा समाजाचे व इतर समाज बांधव ग्रामस्थ उपस्थित होते। मराठा समाजाचे क्रांतिकारी संघर्ष योद्धा क्रांतीसूर्य आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली 4 ते 5 महिने झालं मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी विविध आंदोलनं होत आहेत। त्यामध्ये प्रामुख्यानं गेल्या जानेवारी महिन्यामध्ये 27 जानेवारीला मुंबई वाशी येथे जे आंदोलन करण्यात आलं होतं 1 ते 2 कोटी मराठा समाजाच्या उपस्थितीत, त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मराठ्यांना आरक्षण दिलं व सगळ्या सोयऱ्यासहित कायदा पारित करतो, विशेष अधिवेशन म्हणून असं शब्द दिला होता। तसेच मराठा आंदोलकांचे गंभीर गुन्हे दाखल ते मागे घेतो असं सांगितलं होतं, पण गृहमंत्र्यांनी घुमजाव केला आणि आंदोलन गुन्हे मागे घेतलेत। आणि परवा त्यांनी जे अधिवेशन घेतलं 20 फेब्रुवारीला, त्यामध्ये पूर्णपणे घुमजाव केला आणि मराठ्याला ओबीसीमध्ये आरक्षण न देता वाढीव 10% आरक्षण दिले। हे पूर्णपणे मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचं त्यांनी काम केलं आहे आणि मराठा समाजाची पूर्ण फसवणूक केली आहे। यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजात असंतोषी वातावरण निर्माण झालं आहे। परवाच आमचे मराठा समाजाचे नेते आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेब यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती मीटिंग घेतली व त्यांनी असं जाहीर केलं की मराठा समाजाच्या या सरकारनं फसवलं आहे, त्यामुळं विविध आंदोलनं मागणी जशी आंदोलन केली तसंच आंदोलन करण्यात यावी। त्याचंच एक हे स्वरूप म्हणून आज 24 फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे पाटील साहेब यांनी सांगितलं की आपापल्या गावात रास्ता रोक करा। शांततेच्या मार्गाने आम्ही रास्ता रोक करत आहोत, पण काल त्यांनी एक मिटिंग घेऊन सांगितलं की परीक्षेचे दिवस आहेत, आज एक दिवस आंदोलन करा आणि उद्या 25 पासून उद्या 25 मध्ये आणि 25 तारखेला आंतरराष्ट्रीय उद्या 12 वाजता आणि मिटिंग होणार आहे। त्या मिटिंगमध्ये संपूर्ण निर्णय होणार आहे, त्यानंतर पुढची दिशा ठरणार आहे। पण आदरणीय जरांगे पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या आदेशाला शिरसावून मानून आज आम्ही बेडगमध्ये तालुका मिरज जिल्हा सांगली येथे सकल मराठा समाज बांधव बेडग यांच्या वतीनं आम्ही आज 1 दिवसाचं 2 तासाचं आंदोलन करत आहोत की रास्ता रोको करून शांततेच्या मार्गाने आम्ही आमच्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारकडून न्याय मागवत आहोत। त्यांनी आमच्या ह्याची दखल घ्यावी व आम्हाला ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, सगळ्या सोयऱ्याचा कायदा करावा व आमच्या मराठा बांधवांचे जे गुन्हे दाखल केले आहेत ते गुन्हे मागे यावेत अशी मी आजच्या आंदोलनाच्या वतीनं त्या राज्य सरकारला मागणी करत आहोत। 20 फेब्रुवारी दिवशी जे अधिवेशन घेऊन मराठा समाजाला सपशेल फसवलेला आहे, त्याच्या बदलात माननीय मनोज जरांगे पाटील साहेब यांनी जे गाईडलाईन करून दिलेले आहे आंदोलन कसं करावं व कशा पद्धतीने करावं, त्या पद्धतीनं बेडग तालुका मिरज जिल्हा सांगली येथे आज रास्ता रोको आंदोलन चालू आहे। तरी माझ्या समाज बांधवांना विनंती आहे, जास्तीत जास्त लोकांनी जिथं समाज मराठा मराठा समाज बोलवल तिथं हजर राहून प्रत्येक गावात मिरज पूर्व भागात आंदोलन उभं करावं असं बेडगवासियांच्या वतीनं विनंती आहे। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।